हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तनुजाच किचन चॅनलमध्ये. मी तनुजा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त खमंग कुरकुरीत अशी अळूची वडी. चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी काही अळूची पानं घेतली. मस्त ताजी ताजी आहेत, बघू शकता. त्यांची सगळी देठं मी अशी कट करून घेणार आहे. अळूच्या पानांची सगळी देठ छान अशी कट करून घ्या. आणि लाटण्याने त्याच्या शिरा अशा प्रेस करून घ्या, म्हणजे नंतर आपल्याला अळूची वडी ओंडका करताना त्रास होणार नाही. म्हणून ज्या शिरा आहेत ना, त्या जर अशा लाटण्याने प्रेस करून घेतल्यात ना, खूप छान अळूच्या पानांचा ओंडका तयार होतो. आणि सर्व पानं मी स्वच्छ धुवून घेतले, बघू शकता. सगळी पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आता एका साईडला मी गूळ आणि चिंच भिजत ठेवलेली आहे, बघू शकता. कारण आपल्याला गूळ आणि चिंच लागणारच आहे. आता एका साईडला मी बेसन पीठ घेतले. बेसन पीठमध्ये हळद टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. मसाला टाकूया. ओवा देखील टाकूया आणि व्हाईट तीळ टाकायची आहे. त्याच्याने चव खूप सुंदर येते, म्हणून अळूच्या पानांना तुम्ही आवर्जून तीळ टाका. आता चिंच गुळचं पाणी आपण गाळून घेऊया. चिंच गुळचं पाणी का टाकायचं असतं? अळूचे पान खाल्ल्यामुळे घशाला खाज येते ना, ती खाज येणार नाही, म्हणून आपण चिंच गुळीचं जर पाणी टाकलं ना, ती घशाला जी खाज येणारी असते ती बंद होते. म्हणून चिंच गुळाचं पाणी आवर्जून टाका, खूप छान चव येते. नक्कीच करा. अजून थोडंसं पाणी वरून घेऊन आपण छान असं पीठ भिजून घेऊया. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, एकदम परफेक्ट अशा प्रमाणात भिजायचं आहे, बघू शकता. प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा रेसिपी कशी झाली. बघू शकता, आपण सर्व गठोया अशा मोडून घेऊया. छान पीठ भिजून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीचं एवढं असं घट्ट असं पीठ ठेवायचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, एवढं मीडियम याच्यात ठेवायचं. आणि एकदा अशा पद्धतीने जर तुम्ही आळूवडी बनवाल ना, खूप छान येईल, टेस्टी आणि कुरकुरीत खमंग अशी येणार आहे, म्हणून नक्कीच ट्राय करा. चला तर आता अळूची पानं लावायची एक ट्रिक सांगते तुम्हाला. चला, आता मी एक ताट घेतला, तो उलटा करून ठेवला. सगळ्यात आधी मी एक अळूचं पान घेणार आहे. ते असं सरळ पद्धतीत असं ठेवून त्याला पीठ लावून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की अळूचं पान लावून बघा. खूप छान ओंडका देखील येईल आणि ते कट करताना खूप सोपं होणार आहे. आता मी एक सरळ पान ठेवलं ना, आता आपल्याला इथं काय पद्धत करायची, दुसरं पान उलट्या साईडने ठेवायचं. दुसरं पान उलट्या साईडने, म्हणजे जे आपण जेव्हा फोल्ड करू ना, तेव्हा एकसारखा लेअर तयार होतो. म्हणून एक उलट्या साईडने ठेवायचा, एक सुलट्या साईडने ठेवायचं. ही एक ट्रिक नक्कीच करून बघा, नक्कीच तुम्हाला देखील आवडेल. आता सगळी पानं लावून झालीत, शेवटचं एक पान लावून घेऊया. आणि आता फोल्ड करायला घेऊया. सगळ्यात आधी वरची साईड फोल्ड करायची, त्याला आधी बेसन पीठ लावून घ्यायचं. परत खालची साईड देखील फोल्ड करायची, त्याला बेसन पीठ लावून प्रेस करायचं आणि व्यवस्थित असा गोल आकारचा ओंडका तयार करून घ्या. बघू शकता, तुम्हाला हवं असेल तर आजूबाजूच्या कडा आतमध्ये प्रेस करून द्या, म्हणजे ते देखील इझिली आतमध्ये प्रेस होणार आहेत.
आणि वरच्या साईडने पीठ असं लावून द्या. तोपर्यंत मी अजून एक ओंडका तयार करते आणि अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. आणि आपण दोघं ओंडके आता वाफवणार आहोत. दोघं ओंडके शिजून घेऊया. आता ओंडके झाकण ठेवून शिजू देऊया. आता शिजलाय की नाही आता चेक करून बघूया. मी त्यासाठी शिजण्यासाठी चेक केलं तर चाकू आतमध्ये घुसून बघणार आहे, तर शिजलेलं आहे. आता थोडंसं गरमच आहेत. दोघं आळूच्या पानांचे ओंडके काढून घेऊया आणि मी 5 ते 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. बघू शकता किती सुंदर परफेक्ट असे आलेले आहेत आणि खायलासुद्धा टेस्टी आहेत बरं. गार झाल्यावरती अशा पीसेसमध्ये कट करून घेऊया. तुमच्या साईडला कुठल्या पद्धतीने बनवतात हे नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा. बघू शकता सगळे पीसेस कट करून घेतले मी. आता तुम्ही म्हणाल इतका तवा खराब नाही, मी मुलांना आधी फ्राय करून दिले होते, मी नंतर फ्राय करण्यासाठी परत व्हिडिओ शूट केला. तर पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं छान आणि त्याच्यात सगळे पीसेस टाकून घेतले. बघू शकता दोघं साईड मस्त ब्राउनिश होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायची आहे. एकदा अशा पद्धतीने नक्कीच आळूची पानं करा. खरंच घरातल्यांना खूप आवडणार आहे. नक्कीच ट्राय करा. बघू शकता मी दोघं साईड आता अलटी-पलटी करून घेणार आहे. आणि दोघं साईड झाल्यावरती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता आता आपली अळूवडी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, कुठून बघताय, कुठल्या गावातून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.